श्री सत्यनारायणाची पूजा का करतात? अध्याय पहिला. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? मी आपणास आज श्री सत्यनारायणाची कथा, पूजा का करतात याची कथा सांगणार आहे. चला तर मग आपण कथा जाणून घेऊयात. श्री सत्यनारायणाच्या कथेला आरंभ होत आहे. श्री गजाननाला नमस्कार असो. एकदा नैमिषारण्यात शौनक वगैरे मुनींनी सुताला विचारले, मुनिश्रेष्ठा, मनातली सर्व फळे कोणत्या व्रताने पूर्ण होतात ते आम्हाला सांगा. त्यावर सूत म्हणतात, पूर्वी नारदांनी हाच प्रश्न श्री विष्णूला विचारला होता. ती हकीकत मी तुम्हाला सांगतो. एकदा नारद मुनी पृथ्वीवर हिंडत असता तेथे अनंत जन्म घेऊन सर्वजण खूप दुःखे भोगत आहेत असे त्यांना दिसले. तेव्हा ते लगेच वैकुंठात विष्णूकडे आले व विष्णूची स्तुती करून त्यांना प्रसन्न करून घेतले आणि आपली कृपा असेल तर पृथ्वीवरील सर्व लोकांचे दुःखे नाहीशी होतील असा एखादा उपाय सांगा. ते ऐकून श्री विष्णू म्हणाले, नारदा, स्वर्गात किंवा मृत्यूलोकात कोणालाही माहीत नसलेले पुण्यकारक व्रत मी तुला सांगतो. हे व्रत करणारा सर्व काळ सुख भोगून शेवटी मोक्षात जातो. हे व्रत दुःखाचा नाश करणारे, धनधान्य व सौभाग्य संतती देणारे आहे. याला श्री सत्यनारायणाचे व्रत म्हणतात. सूर्यास्तानंतर 2 तास केव्हा तरी सत्यनारायणाचे व्रत करावे. केळी, दूध, रवा, तूप, साखर हे सर्व सव्वाच्या मापाने समप्रमाणात घ्यावे. त्याचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. आपले बंधुबांधव, परिवार व मित्र यांच्यासह श्री सत्यनारायणाची कथा ऐकून तीर्थप्रसाद घ्यावा. नंतर सर्वांसह प्रीतिभोजन करावे. श्री सत्यनारायणाची पूजा देवळात अगर पवित्र ठिकाणी करावी. हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या कलियुगात सर्व जीवांना दुःखनाशाचा हाच एक सोपा उपाय आहे. श्रोते हो, आपण सत्यनारायणाच्या कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती.